बस बस। Hi sir, I would like to know कि आपको ISF में आने के कैसा लग रहा है? kita hamaरे क्लब जिला पे टूर्नामेंट की कॉम्पिटिशन कंप्लीट करेंगे और दोस्तों ने अभी वेला खेला हमारे दोस्तों कॉम्पिटिशन में हो जाएंगे जरूर एक आप खेला करेंगे। Awesome. सर आप कुछ कहना चाहेंगे ISF के बारे में? मुझे पहले पता नहीं था जब सोना की सर ने उनको ढील दिया तो उनको तो पता लग गया ISF के बारे में कैसे वो पहले के वो उनका तो हम अभी ज्वाइन किए हैं तो आगे भी उनके साथ हैं। Thank you very much for your wonderful feedback, sir. सुश्रुत साळुंके चांगली चांगली आहे चांगली जसराज गोईल राजारामपुरी विशाल कांबळे सोलापुरी भाकऱ्या विषय पंपावर अथर्वा टिपे Indian Super Fighter bout number 2, I would like to call Jashraj Godhill. Fighters. Fighters. follow my instructions and sometimes with the top very key touch left and to body. Judge, fighter ready, round one, fight!
Referee in the cage. So now 3. Fight out. Judge. Timekeeper. Judge. Fight ready. Fight ready. Round 1. Fight. The winner by knockout in round 1, 15 seconds. Raj. And I would like to call on stage Mr. Farhan sir and Somin sir. I will give you excited. This fight will go on super duper exciting. So keep eye on the cage. Finish. So now please. Fight out. Judge. Timekeeper. Fight ready. Fight ready. Round 1. Fight. By DKO in round 1, 1 minute 17 seconds. Blue corner! And I would like to invite our next coach, Mr. Imam and Mr. Farhan, sir. एक बार जोरदार तालियां जाए हमारे दोनों फाइटर्स के लिए. तर कसं वाटतं तुला, काय एक्सपिरियन्स वाटला तुला आजच्या फाईटच्या आधीचा आणि फाईटच्या नंतर, फाईटच्या मध्ये आणि फाईटच्या नंतर? फाईटच्या सुरुवातीला ऑलवेज सिच्युएशन टेन्स असत्या आणि जेव्हा फाईटला जातो तेव्हा काय एवढं वाटत नाही आणि फाईट चालू असल्यावर तरी काहीच वाटत नाही आणि तशी फाईट चांगली होती. पण मी माझ्या परफॉर्मन्ससोबत अजून सॅटिस्फाईड नाही आहे. सो वी विल इम्प्रूव्ह.
आणि थँक्यू फॉर माय टीम, स्पेशली पवन सर, माय बडीज वेदांत कोपाडे, अथर्व, and all my team, YMCA team. Thank you for believing me, and I will keep growing. Thank you. We did it with my team who believes in me, and thank you for believing in me. कसं वाटतं मला फाईटच्या अगोदर कसं वाटतं, फाईटच्या मध्ये कसं वाटतं आणि फाईटच्या नंतर कसं वाटतं, काय एक्सपिरियन्स होतो? त्याच्या अगोदर थोडंसं टेन्स होतं, तशी फर्स्ट फाईट होती. आणि ज्यावेळी आत गेलो तर ॲक्च्युअल ॲरिनामध्ये गेल्यासारखं वाटतं. त्यावेळी आपण जे काही शिकलोय फक्त तेवढंच डोक्यात असेल. विनिंग पॉईंट येतोय, तुम्ही बाहेर येतात, तुम्हाला लोक येतात तरी ॲक्च्युली तुम्ही जे काही कष्ट केलं त्याची चीज झाल्यासारखी वाटते. हे मनापासून मी म्हणतो की सर म्हणजे ऑल द क्रेडिट. मी माझी तुमचं ट्रेनिंग सेशन कसं होतं जरा एक्सप्लेन करा 1 मिनिटामध्ये. थोडंसं ट्रेनिंग सेशन एकदम हार्ड अँड फास्ट होतं आणि जास्त वेळ मिळालं नाही, कारण की मी दिवसभर बाकी पेट्रोल पंप रिसॉर्ट सगळे करून यायचं. त्याच्या तासातच जे काय असेल 1 तासाचं शिकायचं, सरांकडे ट्रेनिंग घ्यायचं आणि सकाळी थोडंफार जिममध्ये बॉडी वर्कआउट करायचं. तेवढाच माझा रोजचं दिनचर्या होतं. त्यातून जे काय असेल ते नेक्स्ट टाइम तुम्ही डान्स करशील माझी इच्छा आहे. आणि किती सेकंदात नॉकआउट गेला? 15 सेकंड. 15 सेकंदात नॉकआउट गेला. फास्टेस्ट नॉकआउट इन द UFC ISL मधला फास्टेस्ट नॉकआउट. सुपर फायटर, म्हणजे सगळ्यात फास्टेस्ट नॉकआउट आहे सर आमचा. कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्यांना. आणि राहिलेला भाग म्हणजे जे मागचे जे लोक असतात पडद्यामागचे कलाकार, तुला काय वाटत होतं? असं बघत होतो, आम्हाला ह्यांच्याशी जास्त टेन्शन आलेलं की हे जिंकत्यात किंवा कसं खेळायला राहिलं, त्यामुळे आम्हाला टेन्शन राहिलं. नो सिविंग सीन. आम्हाला टेन्शन आलेलं, श्वासच घेता येत नव्हता आम्हाला सगळ्यांची मॅच वेळ. पण भारी मॅच काढला दोघांनी 15. This guy came from Kolhapur to support me, support my team, support us. Thank you for him. घसा फाटलाय माझा, तरी पण आम्ही केलो. ऐक झालं लास्ट फाईटला ऐकत झालेलं. पण तरी पण आम्ही ओरडलो सगळ्यांसाठी. 1 मिनिट 30 सेकंदामध्ये नॉकआउट केला आणि कोरवा सरांना 15 सेकंदामध्ये नॉकआउट केला. अशी सरांची प्रगती राहू दे, आम्हाला पण सर असं शिकू दे आणि आम्ही पण असं नॉकआउट करत राहू दे. लवकरच मला वाटते आता तिकडची फाईट बघितल्यानंतर परत मन झाले करायचं असं एकदा पोरग्याचं मला असं वाटायला लागले. आणि एक परत येणार प्रॅक्टिसला लवकरच 14 सेकंदात नॉकआउट करायचा प्रयत्न राहील. छोटा जनरल चॅम्पियन मला वाटतं आता पण मनात वाटायला आता आपण डेब्यू करावं. डेब्यू फाईट करावी. आज अरे तुमच्याशी जास्त आम्हाला टेन्शन आलं. ब्रदरहुड रे, ब्रदरहुड. पाटलं काय मेट्रो आली आहे. सुश्रू सांगून की त्यानं पहिल्यांदा मेट्रो बसणार आणि मेट्रोमध्ये हे चालत नाही कॅमेरा. सॉरी, एवढे सिविक सेन्स नव्हते. म्हातारी जागा आहे बस किती असल्यास तुम्हाला भारी बघा. या तो काय करला इकडं वाघाचा घोड्यात एक घोडा आहे किथं. ए घोडा किथं. 2 घोडा आहेत. 2 घोडा आहेत. एक असं कर तुम्ही तोंड करा असं कर की जरा अजून इकडे आता कर आता कर. ए गाड्याची चल लवकर. टेकर मध्ये बसून कसं वाटायला प्रथमेश तुला? तुला काय वाटतंय? माझं स्वप्न पूर्ण झाले, सरांनी मला मुंबईला आणले. स्वप्न पूर्ण झाले. तुम्ही पण YMCA क्लास लावा. तुमचं पण सर स्वप्न पूर्ण. फिरायसाठी का खेळायसाठी? दोन्ही
गाडी पाहिजे राहिले अजून आणि आम्ही चालू आता मरीन राहिला आणि गाडीमध्ये एसी आहे. तुला काय बोलतो एसी बद्दल? मागची याची खतरनाक होती सर दुपारी जेवढ्या गेलो ज्यूस प्यायला ज्यूस पिलाव आणि 50 रुपये कमी देऊ नका. इन बच्चों को मैं कहाँ नहीं लेके जाऊंगा, बहुत बड़े बदमाश बच्चे हैं. आणि आता रस पिलाव आणि पैसे द्यायचं लक्षातच नाही तसं जावा. शर्ट आवडलं तुला? काय नाही आवडलं? तुम्ही काही घाण दिसतं म्हणला. चांगलं दिसतं. पुढे बघ नंतर परत. गाडी पाहिजे राहिले अजून आणि आम्ही चालू आता मरीन राहिला आणि गाडीमध्ये एसी आहे. तुला काय बोलतो एसी बद्दल? मागची याची खतरनाक होती सर दुपारी जेवढ्या गेलो ज्यूस प्यायला ज्यूस पिलाव आणि 50 रुपये कमी देऊ नका. इन बच्चों को मैं कहाँ नहीं लेके जाऊंगा, बहुत बड़े बदमाश बच्चे हैं. आणि आता रस पिलाव आणि पैसे द्यायचं लक्षातच नाही तसं जावा. शर्ट आवडलं तुला? काय नाही आवडलं? तुम्ही काही घाण दिसतं म्हणला. चांगलं दिसतं. पुढे बघ नंतर परत. बडा हाथी चल रहा है बड़े शहर में. आम्ही CST ला चाललेलो आहे आणि जरासं फिरायचं आहे आम्हाला. या मुलांना मुंबई बघायची आहे जराशी, त्याच्यामुळे त्यांना घेऊन चालले. त्यांना आज कालचा थोडा एक्सपिरियन्स विचारूया, आज काय झाले त्यांना, कसं वाटतंय कालच्या फाईटच्या बद्दल. मग सुश्रुत, तुला कालच्या फाईट बद्दल काय वाटलं आणि रूमवरती आल्यावरती तुला काय वाटलं, कसं वाटलं, काय करायला पाहिजे होतं, अजून काय कमी पडलो, कशामध्ये आपण चेंज करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आपण कष्ट केले त्याचं कितपत योग्य आपल्याला वापरत आलं? जसं की मी रूमवर आलो, रूमवर परत आल्यानंतर बघा सगळ्यात पहिला मला कळालं की नेपाळी माणसांना भारतात घुसू द्यायला नाही पाहिजे, त्यांना खऱ्या मराठ्यांची ताकद दाखवली पाहिजे, त्यांना बाहेर काढलं पाहिजे. पुढच्या वेळी त्याचा असं नॉकआउट काढलं पाहिजे, परत चायनीजच्या गाड्या गेला पाहिजे, चायनीजचा परत गाड्यावर गेला पाहिजे आणि त्याने रिंग मध्ये परत यायला नाही पाहिजे. मला काही हे आन्सर वाटत नाही. चायनीजच्या गाड्यावर तुला मावायला एका गुरक्याकडून मार खालायस तू, तुला कुठं कमी पडला? तुला माहिती आहे काय कमी पडलो आपण? कमी पडलो म्हणजे कशामध्ये कमी पडला वाटतंय तुला? अजून मी चेष्टा मस्तीमध्येच खेळायला लागलो फाईट शेवटपर्यंत. मला वाटलं काय एवढं करणार नाही, तर त्यानं त्याचे रंग दाखवला आहे आणि हा संकेत आहे महाराष्ट्रात बाहेरच्या माणसांना घुसू द्यायचं नाही, आपल्याला त्यांना काढायला नाही. आपल्या जातीराचा खतरा आहे, खतरा त्यांना आपल्या स्पर्धेत कॉम्पिट करता येत नाही. हे काय उत्तर मला वाटत नाही बरोबर. तू मार खालायस ते कबूल करून आलायस. दिस इज नॉट आन्सर. तुला काय करायला पाहिजे? मला अपेक्षित उत्तर मिळणार झालं तुझ्याकडनं. बघा सगळ्यात पहिला तर आता आम्ही जे फाईट हरलो आहे याबद्दल तर पहिला मला विचार केला पाहिजे, म्हणजे एक 3-4 दिवसाचा ब्रेक घेतला पाहिजे आणि परत फुल जेवढं मी करत होतो प्रॅक्टिस त्याचं परत 200% प्रॅक्टिस सुरू केली पाहिजे आणि मेन म्हणजे टेक्निकवर फोकस केला पाहिजे आणि सिरियस गोष्टी घ्यायला शिकायला पाहिजे. चेष्टेत सगळ्या ढकलून चालणार नाही. स्टार्टिंगच्या काचीला मला काढून मारत होतं बाहेर. माझी फर्स्ट फाईट तर तुला कसं वाटतं? तुझ्या फाईटचा एक्सपिरियन्स काय वाटला? आणि आता आपण मुंबई फिरणार आहे, तुला कसं वाटतंय मुंबई फिरताना ते पण सांग. मला मुंबई फिरायसाठी मला चांगलं वाटते, पण माझी फर्स्ट फाईट जिंकण्यासाठी नाही तर माझी फर्स्ट फाईट एक्सपिरियन्स घ्यायसाठी होती. तर माझी प्रॅक्टिस झाली कमी होती तर मी जिंकू शकलो असतो ती मॅच, पण अजून जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि एवढा कमी वेळ देऊन चालणार नाही. तर जास्त प्रॅक्टिस करून पुढच्या महिन्यात परत आणि त्या मॅच आहे तर त्यात मी याच्यापेक्षा जास्त इम्प्रूव्हमेंट करीन. थँक्यू. तर अथर्व कोंडुस्कर, तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटतं? दोघांच्या बद्दल याने कमबॅक करतील काय वाटतं तुम्हाला? एक तर ह्याला सिरियस घ्यायला पाहिजे. सुश्रुतनं पहिली गोष्ट, सुश्रुत सिरियस काय घेत नाही. त्याला असं वाटतं मी सिरियस घेतलोय, पण सिरियस घेत नाही तो. मेन गोष्ट म्हणजे मॅक्झिमम तो रील मोटिवेटेड असल्यासारखं वागतोय, तेवढंच तात्पुरतं रील मोटिवेटेड. हा रील मोटिवेटेड झालाय पण त्याने ते काहीतरी ठरवलंय पुढं करायचं, पण असं हे वाटत नाही मला. अजून एक गोष्ट म्हणजे अथर्वनं मॅचला तेव्हा लवकर असं म्हणजे कसं असते झोपेत खेळायला पाहिजे, असं वाटतं झोपेत त्याला असं वाटतं, तर त्याने त्याला शॉर्ट केला त्याला. कुठं अथर्वची स्ट्रेंथ कमी पडल्यासारखं मला वाटलं, जरा ताकद वाढायला पाहिजे. जेव्हा तो बॉडीवर होता ना त्याला त्यावेळी सपवायला पाहिजे होती मॅच, तेव्हा त्याला पॉवर. जरा मुलगा मोठा होता आणि जरा स्ट्रेंथ जास्त होती त्याच्याकडे आणि वेट बी मे बी जास्त होतं त्याचं, एक 3-4 किलो फरक असेल. त्याची फर्स्ट मॅच नव्हती पण त्याचा डेब्यू नव्हता, पण आमच्या वागानं चांगलं खेळ, बिना शेपटीच्या वागानं भागानं बाहेर टाकला. गरिबांचा कामजात चिमायू, कोल्हापूरचा कामजात चिमायू
कामजात तेवढे. नेक्स्ट मॅचला आम्ही नक्कीच कमबॅक करणार आहे. हा हे बघा त्यांचं ठीक आहे. तुम्हाला मी यांना मुंबई दाखवलाय, दाखवणार आहे तुम्हाला पण दाखवतो आम्ही. आज सकाळी उठल्यानंतर कसं वाटतं मग तुम्हाला? तर काल आमची मॅच झाल्यावर आम्ही रूमवरती गेलो. रूमवरती गेल्यावर सगळ्यात पहिला आम्ही एक 100-150 माणसं ह्यांचं मर्डर केला, डासांचा मर्डर केला. सगळं लाल लाल झालं. तुम्हाला दाखवा पाहिजे व्हिडिओ करून, पण व्हिडिओ काही केला नाही. आता आपण चाललोय CSMT ला. बघूया इथं कुणाची खोड काढत बस, काहीतरी करत बस, कुठं रुमाल मार. इथे एक सीट रिपॉर्ट ठेवल्या कोणातरी मध्ये घ्यायला, ठोकायला, कुठेतरी माप काढायला. बघूया कोण गावतंय काय. 10 मिनिटात आपण पोहोचतोय CSMT ला. हे सगळं बसला हवा हो स्कॅनर. स्कॅन करत बसलाय. डिस्क्रिमिनेशनला काय म्हणतात त्यानं मला सांगितलं. त्यांना म्हणलो भेदभाव, पण ते चांगला शब्द सांगतो, चांगला शब्द सांगतो.